हाय. काल संध्याकाळी वॉकिंगला गेली होती आणि वॉकिंगला जात असताना एकदा अचानक मंदिराच्या जवळ गेली तर अशी मस्त सांज खुललेली होती. मस्त मंदिराच्या वर असं सूर्य आलेला होता आणि सगळे छान वाटत होतं. एकदम सुंदर वातावरण झालं होतं. पण सगळीकडे असे मस्त रेड रेड सूर्याचे किरणं असे पडत होते आणि आपण म्हणतो ना मराठीमध्ये सांज खुलते, तसं वातावरण झालं होतं. एकदम सगळीकडे असं कुठंतरी पाऊस पडल्यासारखं असं वाटत होतं. थंड एकदम सूर्य गेला आणि मंदिर बघा किती सुंदर दिसत आहे आमच्या बिल्डिंगमध्ये. थंडगार असं वातावरण आणि पाऊस नाही काही नाही, पण असं मस्त थंडी हवा येत होती, हळूच येत होती. पण मग काय मी थोडंसं बघितलं, खूप सुंदर हिरवगार. आणि वॉकिंग करत होती मी आणि पौर्वी. सुरुवातीला दोघीच करत होतो, त्याच्यानंतर लीना पण आली होती. थोडी थोडी वॉकिंग केली आणि अचानक वातावरणात बदल व्हायला सुरुवात झाली. हवा सुटली थोडी आणि बघा एकदम असं आभाळ असं भरून आलं. आणि याच्या आधी पण थोडे थंडी हवा येत होती, म्हणजेच ते दुसरीकडे कुठेतरी पाऊस चालू झाला असेल म्हणून थंडगार वाटत होतं. आणि सांज पण खूप खुलली होती ना, तर अचानक वातावरण बदललं, हवा चालू झाली आणि आभाळ भरून आलं, असं काळं होऊन आलं. म्हटलं नाही, घरी जायला पाहिजे बाबा, लाईट जाऊ शकते. मग काय हवा पाणी पण सुटलं होतं ना, तर घरी आली तर मस्त एकदम पाऊस चालू झाला. थंडगार वातावरण आणि पाऊस. मग काय मी बघतच राहिली अशी. खूप विजा पण चमकत होत्या आणि थंड पण वाटत होतं. मस्त पाऊस पडत होता. खूप पाऊस पडत होता. कधी असं वाटत होतं की छोटे छोटे गारा पडत आहेत, पण नाही, तो पाऊसच होता. मग मी म्हटलं माझ्या झाडांना पण थोडंफार पाऊस मिळेल म्हणून मग मी थोड्या कुंड्या पण गॅलरीमध्ये जिथे पाऊस येते ना त्या साईडला ठेवल्या उचलून. आणि आता मस्त पावसाचा पावसाचा आनंद घेत होती. थंड असे बारीक थेंबांगार उडत होते. खूप छान वाटत होतं बघा. इतका पाऊस की खुर्चीवर सुद्धा असं पाणी साचलं होतं. आणि ती हवा चालू होती ना पहिले, तर झिंगल बेलमधून मस्त खूप सुंदर आवाज येत होता. बघा स्मूथ आहे, चांगली आहे ती. आम्ही याला गेलो होतो ना डलहौसीला, तर तिथून आणली होती. एवढं सुंदर वातावरण झालं होतं. माझा तर स्वयंपाकही बाकी होता, पण म्हटलं जाऊ दे आता, बघू काय करायचं. तर माझी झाडं पण माझ्यासारखे खुश होते. थंडगार वातावरण आणि पावसाचं पाणी त्यांना फ्रेश दिसत होते मस्त. मग काय थोड्या वेळाने फाटकन लाईट गेली आणि एकदम अंधार झाला सगळीकडे. मुलं पण खाली खेळत होते, ते पण ओरडले. पण येते आमच्या इथे लवकर लाईट. विजा पण चमकत होत्या. एकदम वातावरण बदलून गेलं आणि लाईट आले. पावसाचा जोर तर खूपच वाढत होता. एकदम पावसाळ्यासारखं वातावरण तयार झालं होतं आणि खूप पाऊस आला घरात. ते चांगला अर्धा एक तास कंटिन्यू पाऊस चालू होता. आणि दुपारची सगळे गरमी हे सगळीकडे असं मस्त थंडगार वातावरण तयार झालं. अशी होती बाबा माझी कालची संध्याकाळ. खूप छान होती. छान थंडीगार असं मस्त होती. पाऊस तर तसा सगळीकडेच आली, तुमची पण तशीच असेल. चालेल मग, बाय. सगळीकडे मस्त धुवून निघालं होतं, स्वच्छ झालं होतं. बिल्डिंग, गोड्या, झाडं सगळं.